श्री देवी शारदा, श्री देवी लक्ष्मी, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर आणि सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं इथे तुम्ही सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं. आजचा दिवस कुठला आहे तर वैकुंठ चतुर्दशी, आज आणि उद्या. वैकुंठ चतुर्दशीचा उपवास आज सुरू होतो, पूजा आज असते आणि दुसऱ्या दिवशी ती साजरी करायची असते. गोष्ट सांगतो फक्त. शंकर म्हणला की आपल्याला रात्र आठवते, लक्षात ठेवा. शिवरात्र म्हणतो ना आपण, महाशिवरात्र म्हणतो ना आपण, आणि शंकराची पूजा संध्याकाळी करतात, त्याला प्रदोष पूजा म्हणतात. म्हणजे शंकराला आपण रात्र दिलेली आहे, विष्णूला आपण दिवस दिलेला आहे. आज बरोबर उलटं करायचं असतं. विष्णूची पूजा रात्री करायची, आज मध्यरात्री विष्णूची पूजा करायची आणि उद्या पहाटे शंकराची पूजा करायची. बरोबर उलटं करायचं. शंकराला बेल वाहतो, आज शंकराला तुळस व्हायची आणि आपण विष्णूला तुळस वाहतो, आज विष्णूला बेल व्हायचा. शंकरापुढे ते शिवलिंग, आज शिवलिंग नाही तर शाळीग्राम आहे. म्हणजे शिवलिंग उभं असतं तर शाळीग्राम आडवा असतो की ज्याला आपण विष्णूचं प्रतीक म्हणतो. आणि विष्णूच्या पुढे आज शाळीग्राम नाही तर तिथे शिवलिंग असेल. मंत्रही तुम्हाला म्हणायचे असतील, शंकराची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णूचा मंत्र म्हणा, आणि विष्णूची पूजा करताना ओम नमः शिवाय. ही फार चांगली योजना आहे. आपण भांडतो कारण आपल्या ऋषींनी, पूर्वीच्या विचारवंतांनी जी आपल्याला कल्पना दिलेली आहे ती आपण विसरून गेलेलो आहे. वैकुंठ चतुर्दशी हा आजचा सण आहे. त्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. दोघांच्याही मनात आलं, विष्णूच्याही मनात आलं आपण शंकराची पूजा करावी आणि शंकराला वाटलं पण विष्णूची पूजा करावी. आणि तो दिवस असा की तो आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस, आजपासून सुरू होतो तो. आता पूजा करायची म्हटल्यानंतर त्यांनी सगळी तयारी केली. शंकराने आपल्यासमोर तो शाळीग्राम ठेवला, विष्णूने आपल्यासमोर ते शिवलिंग, आणि आता कमळं व्हायची असतात. शंकराला आपण पांढरी फुलं वाहतो ती आज विष्णूला व्हायचे, आणि विष्णूला आपण निळी किंवा कुठलीही फुलं वाहतो ती शंकराला व्हायची. म्हणजे श्वेत कमल म्हणजे पांढरं कमळ आणि नील कमळ म्हणजे निळं कमळ. तर श्वेत कमल घेऊन कोण बसलेला आहे? एरवी शंकराला श्वेत वाहतात, तर श्वेत कमल विष्णूला वाहण्यासाठी शंकर घेऊन बसलेला आहे, तो विष्णूला वाहणार आहे. आणि विष्णू नीलकमल शंकराला वाहण्यासाठी, शंकराला एरवी पांढरी फुलं वाहतो आपण. आणि दोघांनी ठरवलं की 1000 फुलं व्हायची आणि मंत्र म्हणायचा. विष्णू कुठला मंत्र म्हणणार होता? ओम नमः शिवाय. शंकर कुठला मंत्र म्हणणार होता? ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणणार होते. 1000 फुलं बरोबर मोजून त्यांनी घेतलेली होती. आणि मंत्र म्हणताना दोघांच्याही लक्षात आलं की 1 फूल कमी पडते, 999 फुलं घेतली गेली. मग दोघांनी ठरवलं की आपल्या डोळ्याला नेत्रकमल म्हणतात. चरण कमल, कर कमल आपण शब्द वापरतो. डोळे हे कमळासारखे आहेत, नेत्रकमल. मग हे 1 कमल द्यायला काय हरकत आहे? बाजूला जे शस्त्र होतं दोघांनी ते उचललं आणि आपला हा 1 डोळा काढून ते 1000वे कमळ म्हणून वाहणार. इतक्यात दोघेही देव परस्परांसमोर उभे राहिले. त्या शाळीग्रामातून कुणासमोर होता शाळीग्राम? शंकरासमोर होता. विष्णू उभा राहिला आणि विष्णूंनी सांगितलं, तुझ्या या पूजेनं, उपासनेनं मी प्रसन्न झालो आहे, हा त्रिशूळ तुला घे. हे त्रिशूळ कुणी दिला शंकराला? विष्णूने दिलेला आहे. आता विष्णूला समोर शिवलिंग होतं. विष्णू आपला 1000वा डोळा काढायला लागला. त्यावेळेला त्या शिवलिंगातून शंकर प्रकट झाला आणि त्यांनी सांगितलं की मी तुझ्या पूजेनं, उपासनेनं प्रसन्न झालेलं आहे, हे सुदर्शन चक्र तुला घे. आपल्याला सुदर्शन चक्र आणि त्रिशूळ ही या देवांची महत्त्वाची अस्त्र ही परस्परांनी एकमेकाला दिलेली आहे. म्हणजे समन्वय म्हणतात, संवाद म्हणतात, आणि तो असल्याशिवाय युनिट चालत नाही. लक्षात ठेवा, कितीही मोठं असलं तरी त्याला इंडस्ट्रियल युनिट म्हणतात. आणि युनिट म्हणजे युनिटी, एक, ऐक्य, एकात्मता, एकता जी मला तुमच्यात दिसून आली. तुम्ही कुठलंही काम हे आपल्या घरचं काम म्हणून करत होता,
मग त्याच्यात ही एरवी हे काम करते, ती ते काम करते, असं काही नाही. शांतपणे तुम्ही इथे आहात आणि शांतपणे. म्हणून ही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली. ह्याला जोडून दुसरी गोष्ट आहे. जिजाबाईने एकदा सकाळी खिडकी उघडली. कुठे? राजगडावरची. रायगड म्हणजे त्यांची राजधानी शिवाजी महाराजांची. आणि तिथे मंदिर, शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या सगळ्या किल्ल्यावर शिवमंदिर आहेत. कारण शंकराची उपासना करत, ओम नमः शिवाय म्हणत, शंकराला बेल आणि पांढरी फुलं वाहत जिजाबाईंनी ज्या वेळेला पूजा केली, एका अर्थाने तपश्चर्या केली, मुलगा झाला. म्हणून तो शिवाचा अंश, म्हणून त्याला शिवजी नाव, आपण त्याला शिवाजी म्हणायला लागलो. एकूण एकच. तर बघितलं तर समोर जी पुष्करणी म्हणजे तळं होतं, त्याचे हजारो कमळं होते. आणि ती एकदम म्हणाली की शिवबा, माझ्या मनात आता वैकुंठ चतुर्दशी आलीच आहे, पूजा करावी असं वाटते, मला 1000 कमळं उद्या आणून दे. शिवबा म्हणला, आई मी आणून देतो. ती म्हटली नाही, दरबारात हे सगळ्यांना सांग, कारण माझी एक अट आहे. सगळेजण जमले. आणि जमल्यानंतर अट काय आई तुझी? 1000 फुलं काढताना एकदाही त्या काढणाऱ्याच्या मनात ही फुलं देवासाठी आहेत, शिवासाठी आहेत, पूजेसाठी आहेत असा विचार येता कामा नये. एक फूल तोडताना शक्य आहे, 1000 फुलं तोडायचे. आणि जर तुम्हाला सांगितलं हा विचार करू नका, तर तो विचार येतो मनात. तुम्हाला जर मी सांगितलं की मी प्रत्येकाला लाडू देईन, कोपऱ्यात उभे राहा, मी 10 म्हणेन, तर 10 म्हणायच्यात काळा ससा तुम्हाला दिसता कामा नये. तर तुम्ही 10 म्हणल्यानंतर खरं बोलायचं, नाही सर काळा ससा कायम दिसत होता, मला 2दा दिसला, मला 3दा दिसला. हे असंच असतं. हे केवढं अवघड आहे. शिवबा म्हणाले तुझी अट अवघड आहे. अरे त्यांनी प्रत्येकाला विचारलं. कुणी म्हणलं हे अवघड आहे, 1000 कमळं तोडायची आणि इतकी एकाग्रता पाहिजे. एकाग्रता जी तुम्हाला कामात अत्यंत महत्त्वाची आहे. तोच मला तुम्हाला सांगायचं आहे. आज हे दोघंही एक आहेत, त्याला आपण हरिहर म्हणतो. आणि तुम्ही जर दक्षिण भारतात गेलात तर ते हरिहर मिलन. हरी म्हणजे काय? विष्णू. आणि हर म्हणजे शंकर. तुकाराम सांगतात फक्त वेलांटी, ज्याला आपण कोकणी टोपी म्हणतो, तेवढा फरक आहे. आता हर हर एकच आहेत. हरी म्हणल्यानंतर ती फक्त वेलांटी आली. ते दोघंजण ज्या वेळेला भेटतात, अगदी गले आपण म्हणतो लगजा, त्यावेळेला त्यांची वाहनंसुद्धा भेटतात. ज्या वेळेला स्वर्गात जातो त्यावेळेला तो ऐरावतावरून फिरत असतो विष्णू. एरवी विष्णू भक्ताला धावत जाताना तो गरुड त्याचं वाहन आहे, पण एरवी ऐरावत आहे, हत्ती विष्णू. आणि त्याच्यानंतर याचं जे आहे ते नंदी बैल, नंदी आपण म्हणूया. ज्यावेळेला हे दोघंजणं भेटत असतात, आपले मालक आपले स्वामी जर परस्परांना आलिंगन देत आहेत, तर आपणही आलिंगन देऊया. म्हणून तो नंदी आणि तो ऐरावत हत्ती एकमेकाला अशा पद्धतीनं भेटतात की तुम्ही तिथल्या खांबावर जरी चित्र बघितलीत, तुम्ही इंटरनेटवर ते चित्र बघू शकता, गुगलवर बघू शकता की ज्यावेळेला हरिहरांचं मिलन असतं त्यावेळेला हा नंदी आणि तो हत्ती यांचे मिलन असतं. आणि इतकं सुंदर ते चित्र आहे की हत्तीला शिंग आलेली आहेत आणि त्या नंदीला सोंड आलेली आहे. म्हणजे इतकं सुंदर चित्र आहे ते. दुसरं आपल्याला अर्धनारी नटेश्वर, ती गोष्ट आत्ता मी सांगणार नाही, परंतु स्त्री अर्धी आणि पुरुष अर्धा मिळूनच पूर्ण सत्य बनतं. कोणीही याच्यात हे नाही आहे, पूर्ण नाही आहे. आपण सगळेजण, तुमच्याशिवाय आमचं काम होणार नाही, आमच्याशिवाय तुमचं काम होणार नाही, आणि आपल्या दोघांशिवाय संतती किंवा नवीन सृष्टी निर्माण होणार नाही आहे. हे कळण्यासाठी म्हणून ते एक घटना घडलेली आहे, अर्धनारीश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर. त्याच्यात अर्धा शंकर आहे आणि अर्धी पार्वती किंवा शक्ती आहे. आणि मोहिनी म्हणजे ती खरं ती विष्णूचीच आहे, वैष्णवीच आहे ते. तर त्याच्यातसुद्धा अर्धा अर्धा असं दाखवलेलं असतं. तुम्ही ते इंटरनेटवर किंवा गुगलवर बघा चित्र. पण हे चित्र जे आज मी काल विशेष बघितलं चित्र, ते म्हणजे हरिहरांचं चित्र आहे. हरिहर मिलन म्हणजे ते एकमेकात पण ते असे आलिंगन देतात की एकमेकात मिसळूनच जातात. अर्ध्या भागात विष्णू आहे, त्याचा रंग आहे निळा. अर्ध्या भागात शंकर आहे, त्याचा रंग आहे पांढरा. अर्ध्या भागात याचं तरुण आहे, हे आहे मुकुट आहे, आणि ह्याचा तो जटाजूट आहे. इकडे त्याचे सगळे अलंकार आहेत, इकडे सगळे रुद्राक्ष आहेत. मग असं दोन्ही मिळून एक दैवत हरिहर. ही जी एकाग्रता आणि एकता, युनिटी ती पाहिजे, आणि एकाग्रता पाहिजे. 2 शब्द मला तुम्हाला फक्त सांगायचे आहेत. एकता इज युनिटी, वी आर वन. आणि एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन. इथे कोणालाच ते शक्य नाही म्हणल्यानंतर एक विक्रम दळवी नावाचा एक नोकर आहे शिवाजी महाराजांचा. तो म्हणला मला क्षमा करा, पण आईसाहेबांची ही इच्छा मी पूर्ण करेन आणि 1000 कमळं आणून देईन.
आईसाहेब म्हणाले, कसं शक्य आहे? तो म्हणाला, उद्या सकाळी 7 वाजता तळ्याच्या काठी जमा. सगळेजण जमले की 1000 कमळं हा कापणार आहे, ती 1000 भरणार आहे आणि ती भरून आईसाहेबांच्या समोर ठेवणार आहे. आणि हे सगळं करताना त्याच्या मनात एकदाही विचार येणार नाही आहे की ही शंकराच्या पूजेसाठी आहेत, ही जिजामातांना लागणार आहेत. एकदाही विचार येणार नाही. हा काय करतो? यांनी बरोबर 1000 बाण निवडले सारख्या लांबीचे. ते घेऊन खाली झोपला. आपली हनवटी त्यांनी त्या तळ्याच्या कडेला लावली आणि प्रत्येक कमळाचं समजा 6 इंच देठ, बरोबर 6 इंचावर नेम धरून एक बाण चुकायलाच नको होता, कारण 1000च बाण आणले होते. म्हणजे इतकी त्याला एकता आणि एकाग्रता पाहिजे होती. आणि प्रत्येक कमळाचा 6 इंच देठ त्यांनी बघितला होता. एवढा देठ प्रत्येकाला, एवढा देठ म्हणता त्याला जगात कशाचाही विचार नव्हता. मी विक्रम दळवी आहे याचासुद्धा त्याला विसर पडला होता. आणि नंतर पटापट तो गेला. त्यांनी नावेतून ही गोळा केली आणि हे करताना सुद्धा 1-2 कमळाकडेच लक्ष होतं. लक्ष कमळाकडे, लक्ष नावेकडे, लक्ष पाण्याकडे, लक्ष धनुष्याकडे, लक्ष बाणाकडे, लक्ष नाही स्वतःकडे आणि लक्ष नाही हे कशासाठी मी काम करतो हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला आणून दिली त्यावेळेला जिजाबाई म्हणाल्या की अगदी माझी अट तू पूर्ण केलेली आहेस. गळ्यातला कंठा त्यांनी काढून दिला. लोकांना कळलं नाही की हे काय झालं. त्यावेळेला तो म्हणाला, खरंच ज्यावेळेला मी आईंच्या पायाशी ती करंडी आणून ठेवली त्यावेळेला मला कळलं की ही जिजाबाईंना फुलं पाहिजेत पूजेसाठी. तोपर्यंत माझ्या मनात विचार नव्हता. हे दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट फार मजेदार आहे आपल्या सगळ्यांची. एक सुंदर कविता इंग्लिशमध्ये, नाही शेवटचा, मिलर ऑफ द डी नावाचं गाव आहे. त्या गावाचा एक मिलर म्हणजे गिरणीवाला, आणि तो सगळ्यात सुखी आहे, आनंदी आहे असं राजाला कळतं. राजा दुःखी, राजाचा प्रधान दुःखी, राजाचा सेनापती दुःखी, कुणी ना कुणीतरी सतत असमाधानी, अतृप्त, दुःखी आहे. हा एवढा सुखी कसा? तो विचारला येतो राजा त्याला. त्यावेळेला तो त्याला थांब म्हणतो, 8 वाजेपर्यंत माझं काम आहे, त्यानंतर मी तुला भेटतो. माहीत आहे ना मी राजा आहे, बसा ना तुम्ही, माझ्याकडे सिंहासन नाही आहे, हीच एक खुर्ची आहे. खुर्ची असं तुम्हाला वाटेल कारण सगळीकडे पिठाचं साम्राज्य आहे. माझ्या भुवया आहेत त्या पांढऱ्या झालेल्या आहेत, माझे केस पांढरे झालेले आहेत, माझ्या तोंडावर सगळीकडे पीठ आहे. हे सगळं आणि हे सगळं काम करताना मी कुणाचं तरी पोट भरणार आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठी ते मला पैसे देतील. मग पैशाने पोट भरणार आहे का? आपण मराठीत फक्त म्हणतो तो पैसे खातो, पण पैसे नाही खात. पैशाची कोशिंबीर, पैशाची चटणी ऐकले तुम्ही की चला 5 रुपयाचं सॅलड करूया, 500 रुपयाचं नाही करता येत. पैसे खाता येत नाहीत. पैसे देऊन जे खाता येतं त्यातलं बेसिक आहे ना ते तुम्ही करता. आणि म्हणून तुम्हाला खरं मनापासून नमस्कार करताना ही त्या मिलर ऑफ द डीची गोष्ट मला फक्त सांगायची आहे. त्याचं ते वाक्य सांगायचं आहे आणि मी थांबणार आहे. शेवटी 8 वाजतात राजा म्हणतो, आता तरी सांग तुझ्या आनंदाचं रहस्य, तुझ्या सुखाचं रहस्य. तो म्हणतो, आय एन्व्ही नोबडी एन्व्हीज मी. आय एम द मोनार्क ऑफ ऑल व्हॉट आय सी. मी कुणाचाही द्वेष करत नाही, माझा कुणीही द्वेष करत नाही. मला मत्सर नाही, माझी कुणाशीही स्पर्धा नाही. माझी स्पर्धा आहे ती माझ्याशी. मी बोलतो तो स्वतःशी, कुणाशी वाद घालत नाही. माझा संवाद स्वतःशी असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मी जे बघतो ना त्याचा मी राजा असतो. तू फक्त तुझ्या राज्याचा राजा आहेस. ज्यावेळेला मी आकाशाकडे बघत असतो त्यावेळेला मी आकाशाचा राजा असतो. नदीकडे बघत असतो, सागराकडे बघत असतो, सागराचा राजा असतो. ज्यावेळेला माणसांकडे बघत असतो त्यावेळेला मी माणसांचा राजा असतो. आणि राजा म्हणजे मालक नाही, राजते विराजते, तो राजा आहे, सगळीकडे विराजमान. जे दिसत नाही ते प्रेम त्यांनी सांगितलं ना, ते प्रेम, तो आनंद, ते चैतन्य आणि ती ऊर्जा. श्रीराम समर्थ. श्रीराम. सर्वांना शुभेच्छा. आणि खूप बरं वाटलं इथे येऊन. मला स्वतःला खूप बरं वाटलं. शांत.